आशिया चषकामध्ये भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावात 47 धावा तर फिरकीपटू कुलदीप यादवच्या 3 महत्त्वपूर्ण विकेट्स. भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत हँडशेक करणं टाळलं. सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानामध्ये आलाच नाही. टॉसच्या वेळीही सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी कॅप्टनसोबत हँडशेक केलं नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिकांनंतर आता क्रिकेटपटूंनी पाकला धडा शिकवला. आता संजय राऊतांनी मातोश्री सामना कार्यालयाच्या समोर फटाके फोडावेत. नवनाथ बन यांची राऊतांवर टीका. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये क्रिकेटप्रेमींचा जल्लोष. ऑपरेशन सिंदूर टू झिरो इंडियन आर्मीचे पोस्टर. पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये क्रिकेटप्रेमींनी धरला ठिका. भारत पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन. पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध. बॅट तोडत महिलांकडून सामन्याचा निषेध. तर भारत पाक सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचं सोनी पिक्चर्सला पत्र. भारत पाक सामना न दाखवण्याची मागणी. मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याविषयी माहिती नाही. ठाकरे गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक प्रतिक्रिया. भारतीय संघाला सामना खेळायचा नाही पण जय शहांचा दबाव. संजय राऊतांचा दावा. तर अमित शहांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नये, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असाही हल्लाबोल. चेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. पाकिस्तानचा झेंडा फडकवणारे हे लोक, यांना देशभक्तीवर प्रश्न करण्याचा अधिकार नाही, असंही प्रत्युत्तर. ऑपरेशन सिंदूरवेळी उद्धव ठाकरे विदेशात पर्यटन करत होते. देशाप्रती भावना असती तर ठाकरे तत्काळ भारतामध्ये परत आले असते. मात्र ठाकरे 10 ते 12 दिवस लंडनमध्ये राहिले. भाजपच्या बावनकुळेंचा हल्लाबोल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बीसीसीआयच्या परिवारातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समजल्या नाहीत. दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अंधेरीमधल्या कार्यक्रमात गुवाहाटीला जाण्याचा किस्सा सांगितला. तर मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केले, असं मिश्किल वक्तव्य. देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर. नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकामध्ये जाहिरात. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्यासोबत उभे राहणार का? भाषणामध्ये जितेंद्र आव्हाड. वजंग सुनावणीना प्रश्न. तर आव्हाडांनी सुनावणीकडे पाहून बोलायची गरज नव्हती, शरद पवारांनी कान टोचले. महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते. मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका. तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला. नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भव्य मोर्चा. सुप्रिया सुळेंकडून शरद पवारांचा व्हिडिओ शेअर. बळीराजाच्या हक्कासाठी भव्य मोर्चा. आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणीला मंत्री इंद्रनील नाईकांचा पाठिंबा. बंजारा समाजाच्या लढाईमध्ये सहभागी होणार, इंद्रनील नाईकांची माहिती. इंद्रनील नाईक यांनी धाराशिवच्या मुरुम इथल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी समिती गठीत होणार, इंद्रनील नाईक यांची माहिती. बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांची आत्महत्या. ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेमधून आत्महत्या. गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती. एकही ओबीसी नसणारी व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुनरुच्चार. तर ओबीसींसाठीचे निर्णय आमच्या सरकारनं घेतले, ओबीसींचं राजकीय आरक्षण सुद्धा आम्ही परत आणलं, असं म्हणत विरोधकांना या मुद्द्यावर खुल्या चर्चेचं आव्हान. ओबीसी आत्महत्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट. माहितीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका. मनपा निवडणुकीमध्ये युतीच्या फॉर्म्युल्यावर तयारी करा. सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा. शिंदेंच्या आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये सूचना. टेस्ला कार खरेदीवरून नाव न घेता सुप्रिया सुळेंचा प्रताप सरनाईकांवर निशाणा. टेस्ला घेतली म्हणून सोशल मीडियावर ट्रोल झाले, सुळेंचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. 500 ध्वज फडकवत शंभू महाराजांना मानवंदना. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करण्यात येणार. पुण्यामध्ये कल्याणीनगरमध्ये एका क्लबमध्ये पाकिस्तानी गायक आणल्याचा आरोप. पाकिस्तानी गायकाला आणल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. क्लबमध्ये आंदोलक आणि बाउन्सरमध्ये धक्काबुक्की. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स. देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी दोघांनाही लुकआउट नोटीस. लातूरच्या उदगीरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून मित्रांना अत्याचार केला. उदगीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
जळगावच्या बिलवाडी गावामध्ये जुन्या वादामधून 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारीमध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। दोन्ही कुटुंबातील 11 जणांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार। गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त। गडचिरोलीच्या नागेपल्लीमध्ये 2 गटामध्ये तुफान राडा। अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये आणि अतिक्रमण केलेल्यांमध्ये राडा। घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर वाद मिटल्याची माहिती। मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल 39.2 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त। एकूण 3 जणांना अटक करत गुन्हा दाखल। बीड शहरामध्ये कोर्टाकडून जामिनानंतर गुंडाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। कारवाई करण्याची फिर्यादी महिलेची मागणी। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरचं कुटुंबीय पुन्हा वादात। अपहरण झालेला नवी मुंबईतील व्यक्ती खेडकरांच्या घरामध्ये सापडला। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा। रबाळी पोलिसांकडून पूजाच्या आईविरोधात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेंनी अंधेरीमधल्या कार्यक्रमात गुवाहाटीला जाण्याचा किस्सा सांगितला। तर मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केलेत असं मिश्किल वक्तव्य। माहितीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका। मनपा निवडणुकीमध्ये युतीच्या फॉर्म्युल्यावर तयारी करा। सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनवून काम करा। शिंदेंच्या आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये सूचना। टेस्ला कार खरेदीवरून नाव न घेता सुप्रिया सुळेंचा प्रताप सरनाईकांवर निशाणा। टेस्ला घेतली म्हणून सोशल मीडियावर ट्रोल झाले सुळेंचं वक्तव्य। मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसे तुम्ही पण फिरा। पुण्यातल्या ट्रॅफिकमुळे त्रस्त महिलेचा अजित पवारांना भाजप नेत्याचा आदर्श घेण्याचा सल्ला। तर पर्रिकर कोण म्हणत अजितदादांचा प्रतिप्रश्न। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांकडून वाढदिवसाच्या निमित्तानं मोठे शक्ती प्रदर्शन। चंद्रकांत पाटलांनी मिशीला ताव देत दंड थोपटले। तर गाण्याच्या तालावर पाटलांनी ठिका धरला। अकोल्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन। ईदच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाच्या पोस्टरवर केला होता दुग्धाभिषेक। वर्ध्यामध्ये महानुभाव पंथाच्या भावना करता लवकरच जागा उपलब्ध करून देणार। प्लास्टिक विरोधामधील अभियान राबवा। पालकमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। नांदेडमध्ये पार पडली बंजारा आरक्षण कृती समितीची जिल्हास्तरीय बैठक। 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची दुरवस्था। 16 रुग्णवाहिका आहेत, त्यापैकी 8 नादुरुस्त आहेत। मुंबई विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट। तर रायगड, पुणे, रत्नागिरी, साताराला पावसाचा ऑरेंज अलर्ट। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या करवलीमध्ये मुसळधार पाऊस। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। तर शेती पिकांचंही नुकसान। नांदेडच्या किनवटमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणारा व्यापारी सुदैवानं बचावला। पाण्यामध्ये झाडाचा आसरा मिळाल्यानं कापड व्यापाऱ्याचे प्राण वाचले। दोरीच्या साह्यानं व्यापाऱ्याची सुटका केली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। नदी नाल्यांना पूर। सलबतपूरमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 जण वाहून गेले। सुदैवानं त्यांना वाचवण्यात यश। हिंगोलीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणारा शेतकरी थोडक्यात बचावला। मनोज राठोड या तरुणानं वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे प्राण वाचवले। आनंद खंदारे असं बचावलेल्या शेतकऱ्याचं नाव। लातूरच्या त्रिणा नदीला आलेल्या पुरामुळे औसा तालुक्यामधल्या उजनी गावामध्ये पाणी। लातूरकडून तुळजापूर सोलापूरकडे जाणारा महामार्ग एका बाजूनं बंद। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये 92% पाणीसाठा। शहरवासियांना वर्षभर पिण्याचं पाणी मिळणार। धुळे तालुक्यामधल्या रानमळा रघु प्रकल्प ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमध्ये पाणी दरवाढ। घरगुती वापरामध्ये 1 रुपया तर व्यावसायिकांना 2 रुपये 75 पैसे अधिकचे मोजावे लागणार। सिंधुदुर्गमधील ओंकार या टस्कर हत्तीचा वावर वाढला। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।